चला भरत सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत भरत सरांचं. वेलकम सर. टाइमर या ठिकाणी ज्या ठिकाणी महत्त्वाचे सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळणार त्या वेळेवरती त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर निश्चितच त्यांच्या आवाजाने हे मैदान या ठिकाणी गुंजणार आहे. तर निश्चितच वेलकम असणार आहे भरत सरांचं. ओव्हर टू भरत सर. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है. हॅलो हॅलो चेक. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर आलेले संघ, संघमालक, खेळाडू, मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत. इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 मध्ये कालचा दिवस अतिशय चांगल्या रीतीने पार पडला. अपडेट कालच्या दिवसाची पहिला ज्यावेळेला ए ग्रुप खेळवला गेला त्यावेळेला 2 संघ क्वालिफाय झाले. त्यामध्ये पहिला संघ होता साई चरण आणि त्यानंतर दुसरा संघ RCC बाबा 11 अनाया CC. दुसऱ्या ग्रुप मधून ज्यावेळेला आपण पुढे आलो त्यावेळेला दुसऱ्या ग्रुप मध्ये पहिला संघ क्वालिफाय होताना दिसला होता निर्मल. त्यानंतर त्याचबरोबर तेजस 11 आणि त्यानंतर ज्यावेळेला तिसऱ्या ग्रुप कडे आपण वळालो त्यावेळेला पहिला संघ होता JCC आणि दुसरा संघ होता बारुंडा 11. ही कालच्या दिवसाची समरी होती. आजचा दिवस सुरुवात झाली त्यावेळेला पहिला संघ क्वालिफाय झाला गुरुदत्त. दुसरा संघ क्वालिफाय झाला आहे आकाशी. दुसऱ्या ग्रुप मध्ये आपण आहोत म्हणजे ग्रुप ई मध्ये जिथे अष्टविनायक विरार आणि दुर्गेश मध्ये पहिला संघ विजय होताना दिसला होता. अष्टविनायक संघ. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ऋतू 11 साई आलन JCC B मध्ये ऋतू 11 साई आला डोंगरपाडा हा संघ विजयी झाला होता. 2 लुझिंग टीम मधील मॅच मध्ये दुर्गेश अर्नाळा या संघाने बाजी मारली. आता इथे 2 विनर टीम मधील म्हणजे क्वालिफाय 1 चा सामना इथे खेळवला जाणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळे चॉक्सी त्याच बरोबरीनं प्रतीक नमोळे. यावेळेला वेगवान चेंडू किशोरदादा पाटील यांच्या हातामध्ये. निर्धाव नव्हे तर एकधाव धावून पूर्ण केली जाते. पहा हे मोठं द्वंद्व आहे. इथे खडाजंगी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती हाहाकार, प्रत्येक चेंडूवरती टाळ्या, शिट्ट्या, गजर, आवाज सर्व काही दिसेल. आक्रोश सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. हलक्यानं पुश करण्याचा प्रयत्न. चेंडूला एक धाव यावेळेला धावून कंप्लीट केली जाते. धावपलकर धाबा जर आपण पाहिलं तर 3 चेंडूने 3 धाबा या धावपलकावरती आहेत. मोठं बॅटल यासाठी आहे कारण दोन्ही संघ या सामन्यामध्ये खेळत असताना तो विजय आठवतील. यावेळेला चेंडूने ट्रॅव्हल केला इनटू द गॅप. व्हॉट अ मॅग्निफिसंट अँड सुपर टायमिंग फॉर चेंडू सीमारेखा पार चौकार. Thank you. एक चौकार आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं चांगला कमबॅक. सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 8. ही सुरुवात 9 धावा आहेत. ही सुरुवात आहे टीम अष्टविनायक विरारची. पाहूयात येणारे 3 षटक कशी असणार आहेत.
आकाश घडत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. एक असा खेळाडू ज्याचा बॉलर म्हणून चेंडूवरती कंट्रोल आहे आणि आता या वेळेला प्रतीक नमोळेसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू भेटून गेलाय. बहाल किसन यांना चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय व्हेरी फर्स्ट बॉलर ती. आज ही जोडी चमकली आहे आणि चमकलेली जोडी शाईन सुद्धा मारतीये, कारण इथे ही शाईन मारणं गरजेची असणार. ही गरज असते अनेक विरारची. मागील काही स्पर्धा जर आपण पाहिले तर थोडीशी शांत होते आणि ही यावेळची जी त्यांची पेशकश आहे ती सांगते ही वादळापूर्वीची शांतता होती. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत आहे. चेंडूचा खेळ जर आपण आतापर्यंत पाहिला तर झालं 3-15 धावा दापलकवरती. ऋतू 11 सायलला डोंगरपाड्याचा संघ. यावेळेला समोर असताना एक विराट फेकी केली. जर का चेंडू यष्टीवरती गेला असता कदाचित विकेट मिळाली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा कुठे असतो ते कोणी ऐकतही नाही आणि इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रतीक नमोळे, दुसऱ्या बाजूला अनिकेत कांबळे. चॉकच्या ऑन साइडला चेंडू हातून निसटलाय. भिंत है तुषार तामोरे. ये खिलाडू को कोण भुलेगा. मागील 2 ते 3 वर्ष जर का त्या मागे जाल तर हा खेळाडू ऍज अ फिल्डर म्हणून खूप मोठा अस्त्र असायचा डोंगरपाडा संघाचा. आज इथे पुन्हा एकदा ती चुणूक दाखवतोय. चेंडूला अडवलाय, फेकी केली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अनिकेत कांबळे चॉक्सी सी फॉर्मॅट मधील अगदी सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. थोडीशी आक्रमकता जरूर असते, परंतु वेळेला चांगला खेळ दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट. ये दीवार तुटेगी नाही असं सांगतोय तुषार आणि चेंडूला अडवत असताना डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपतोय. 16 वरती धावफलक स्थिरावलाय. जाऊया डीजेकडे. एक सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात उर्वरित 2 षटकांकडे. थँक्यू डीजे. 16 आहे. दोन षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. कालच्या दिवसभरामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला आम्ही आलो होतो, सुरुवात झाली होती दिवसाची, त्यावेळेला एक गोष्ट आम्ही पाहिली होती. बॉर्डर लाईन मध्ये जे गॅप होते त्या गॅप्स ना पाहता जास्त स्कोरच्या मॅचेस होतील, परंतु तसं झालेलं नाहीये. फेकी आकाश गरजच्या हातामध्ये चेंडू आला होता, परंतु फेकी करण्या अगोदर ते कंट्रोल मध्ये नव्हते. 18 धावा धावफलकावरती आहेत. मागील वर्षीचे गतविजेते गुरुदत्त क्रिकेट क्लब आजच्या पहिल्या हाफमध्ये खेळत असताना क्वालिफाय झाले आणि त्यामुळे परंपरा कायम असल्याचे चित्र आहे. ड्राईव्ह केला आहे चेंडू अतिशय शानदार पद्धतीने. धर्म आहे तो मुमकिन आहे. ये जुना चावल आहे आणि जुना तांदूळ काय असतो, चांगला शिजतो. इथे पूर्णपणे पकलेला खेळाडू आहे आणि त्यामुळे त्याला माहित आहे कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. लालच दिलं होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करत असताना चुकी झाली आणि यावेळेला चुकी आकाशकडून सुद्धा झाली. चेंडू गेला मागे. एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल आणि पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली गेली आहे. एकंदरीत आपण मागील फ्लॅशबॅक मध्ये जर गेलो तर मागील 2 षटकांचा ग्राफ ज्या प्रकारे आहे, दोन्ही षटकांमध्ये एक एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये चौकार आल्याने 9 धावा बनल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये चौकार आल्याने 7 धावा बनल्या होत्या. म्हणजे जो रोख लगावला गेलाय तो शेवटच्या 2 चेंडूवरती. मोमेंट शिफ्ट आहे. ऑन साइडला चेंडू अडवलाय. चेंडू गेलाय शेवटच्या क्षणाला सीमारेखा पार. चौकार. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहिब पावरफुल. अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साहिब पावरफुल. 15 तो हो गए
थँक्यू 1-0-0 म्हणजे 100 चौकार या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या आतमधील खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धर्मावरती हल्ला केलाय, हल्ला बोल झालाय आणि कल्ला सुद्धा इथे झालाय. कारण चॉक्सी ऑन फायर, धावचीची संधी गडीबाद आहे की नाही, पंच तटस्थ आहेत. लाऊड अपील झाली आहे. 1 2 3 4 तब्बल 9 खेळाडू अपील करतायत. 9 जणांचा बळक आहे. धावफलक सांगतोय 5 चेंडू झालेले आहेत. शेवटच्या चेंडूची कहाणी बाकी आहे. 23 धावा आतापर्यंत आहेत. एक आली तर 24 होतील. परंतु काय जबरदस्त सीन होता. सांघिक कामगिरी पाहायला मिळाली या अपील मध्ये. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फील्ड केली आहे. प्रत्येक आडमाने त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर फेकी करत असताना चेंडू कुठे लागलाय कुठे नाही याची चर्चा होतीये. पंच त्या ठिकाणी आहेत आणि चला अनिकेत कांबळे बाद होत आहेत. अतिशय चांगली फेकी प्रतीक आडमाने. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल होगी तेरी दांडी गुल हाँ मेरा साहेब पावरफुल. थँक्यू. गडी बाद झालाय. अनिकेत कांबळे चॉक्सी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सौरभ वावाळ गोल्डी. गेले 2 ते 3 वर्षांचा या खेळाडूंचा ग्राफ जर आपण पाहिला, अनिकेत कांबळे आणि गोल्डी एकत्र आपण 11cc माध्यमातून पाहिल्यात. यावर्षी अष्टविनायकच्या माध्यमातून खूप चांगला आणि बहारदार खेळ झालाय. टॉप 4 जर आपण पाहिले अष्टविनायकची तर अतिशय जबरदस्त आहे आणि या स्पर्धेदरम्यान ते ऍक्टिव्ह झालेत. ही सर्वाधिक मोठी बाब आहे. 7 धावा मागील षटकामध्ये आल्या त्या चौकारणीची पुन्हा एकदा पप्या आहे. फेकी केली आहे परंतु थोडक्यात बचावलाय गोल्डी. ऍज अ लेदर प्लेअर म्हणून खूप चांगला खेळ गोल्डीज आपल्याला पाहायला मिळतो. ऍज अ अंडरआर्म क्रिकेटर म्हणून त्यांनी अनेक मैदानं आपल्या सेन्सिबल खेळाने गाजवल्यात. ऍज अ फिल्डर म्हणून सुद्धा गाजवल्यात. आज इथे गरज आहे अष्टविनायकचं जे रथ चालू विजयी त्या विजय रथाला पुढे घेऊन जाण्याची. धावफलकाची धावा जर आपण पाहिल्यात तर आहेत 25. अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ऑन साइडला खेळून काढलाय. फिल्डिंग झाली एक. खरं हातामध्ये जर का चेंडू आला असता तर कदाचित गडी बाद झाले असते. पप्या ज्यांच्या खांद्यावरती एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. मार्बल पाड्याची जी स्पर्धा झाली तिथून मात्र पप्याला जो सूर बसलाय तो अतिशय वाकण्याचा काय. यावेळेला नो बॉल 50 लाऊड कॉल केलाय. धावचीची संधी आहे. नॉट आउट. पंचांनी नॉट आउट घेतलं दिले गेले आणि डायरेक्टली कॉल थर्ड अंपायर ला केला गेलाय. थर्ड अंपायर साठी कॉल डायल झालाय. पाहूयात समोरून आवाज काय येतोय. चेंडू अडवलाय. फेकी झाली आहे. हा कितवा पंच आहे. नो बॉल होता आणि त्या चेंडूवरती ही धाव गडी बाद झाला असेल तर एक वेगळं ट्विस्ट पाहायला मिळू शकतं. परंतु आतापर्यंत स्थिती जर आपण पाहिली तर अतिशय शानदार आहे अष्टविनायक विरारची. प्रत्येक नमोळे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. त्यानंतर सौरभ वाबाळ गोल्डी वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. जबरदस्त खेळाडू. आज त्याच्याकडे सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आहेत. परंतु आज ऋतू 11 सायलला डोंगरपाडा हा संघ ज्या प्रकारे खेळ केला पहिल्या मॅच मध्ये त्या खेळाला दुवारण्याचा प्रयत्न करेल. फेकी झाली आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल. सगळ्यांची धाकधूक वाढतीये. पहा क्रिकेटमध्ये सुद्धा हार्टबीट अनेक वेळा वाढताना दिसतात. बाकी कोणत्या कारणामुळे होतात की ते माहित नाही परंतु क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण असे स्थिती पाहिली सिच्युएशन पाहिली ज्यावेळेला इंटरव्ह्यू जास्त असते खास करून आणि त्यावेळेला एखादी मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये येते त्यावेळेला खऱ्या अर्थानं धाकधुकी वाढत असते. पाहूयात इथे काय घडलंय.
थँक्यू डीजे. धापलकरती धावा जर आपण पाहिला तर 27 आहेत, 9+ विकेट. प्रतीक नमुळे बाद झालाय. नवीन फलंदाज अनिकेत मुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओपनिंग पेयर मैदानाबाहेर गेली आहे. आता मिडल ऑर्डर वरती खूप मोठी जबाबदारी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका. ये नजाकत है इस खिलाड़ी की, ये अनोखी पेशकश है इस खिलाड़ी की और ये दहशत है इस खिलाड़ी की. गेंद को भेज दिया सीधा सीमा रेखे के बाहर 4 रनों के लिए. नाम है गोल्डी. थँक्यू डीजे. एक बॉल आहे, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धापलकरती दाबा आहेत 31. पाहुयात कशा प्रकारचा खेळ यावेळेला गोल्डी शेवटच्या चेंडूवरती करतोय. सिच्युएशन अगदी टाईट आहे. हा शेवटचा चेंडू ठरवणार आहे परिस्थिती कशा प्रकारची आहे, कारण इथे येणार आहे एक धाव. 33 टार्गेट सेट करेल चौकाराला. सिंगल धाव येते. सिंगल धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलक धावा आहेत 32. 33 टार्गेट. हलद गाजते बँड वाजते हलद गाजते. पोरा नाचतान भावाच्या हलदीला, पोरा नाचतान गोल्डीचे हलदीला. नाचू दे पोरा नाचू दे, घालू दे धिंगाणा घालू दे. पोरा नाचतान भावाच्या हलदीला, पोरा नाचतान गोल्डीचे हलदी. थँक्यू डीजे. स्क्रीन वरती नो बॉल काउंट केला नव्हता, त्यामुळे एक बॉल एक्स्ट्रा वाटत होता, पण तसं नाहीये. ऍक्च्युअल मध्ये नो बॉल काउंट झाल्यानंतर शेवटचा चेंडू बाकी होता चौकारानंतर. 33 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला प्रवीण म्हणजेच पप्या आहे, दुसऱ्या बाजूला किशोरदादा पाटील. गोलंदाजी मागपुढे. चला अष्टविनायक विरार प्लीज फास्ट करा. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहेत आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. काल थोडा उशीर झाला होता, परंतु आज कोणत्याही प्रकारचा उशीर आपल्याला होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे जितकी आम्हाला घाई आहे तितकी तुम्हाला सुद्धा असू द्यात, कारण आणि परीक्षेत अभिषेक सिंग सातत्याने सांगतात आम्हाला परीक्षेत, त्यामुळे थोडी घाई करा आणि योग्य वेळेवरती आपण मॅचेस संपवायच्या. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत कांबळे चॉक्सी. समोर आहे पप्या. ऋतू 11 साय्याला डोंगरपाडा. 33चा पिछा करण्यासाठी सज्ज झालाय. थोड्याच वेळात टाळ्या शिट्ट्या आणि आवाज सुद्धा येईल. पहिला चीन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला धावचीची संधी आहे. गडीपात आहे का? नॉट आउट. हे बघण्यासारखं चित्र होतं. मागून आवाज आला की आउट आहे म्हणून, परंतु दुसऱ्यांकडून जर आपण पाहिलं तर आउट नाही म्हणून असं स्वतःच म्हटलं. त्याचं कारण होतं चेंडू हातातून निसटला होता. ही एक्साइटमेंट आहे. प्रत्येकाला वाटत असतं की सामना आपल्या बाजूने झुकावा आणि त्यासाठी हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला खेळ आतापर्यंत रंगलाय दोन्ही संघांदरम्यान आणि दोन्ही संघाचे कांदे अगदी उंच. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. या चेंडूने दाखवलंय, चेंडूला भेदून दिलंय. गॅप बनवून सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. चौकार आलाय, 4 धावा आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती हल्लाबोल केला गेला. या वेळेला चेंडू सिंगल साठी पाठवलाय. या खेळाडूला माहित आहे कशा प्रकारे मॅच घेऊन जायचे आणि त्यामुळे हा त्याचा पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. अगर मगर काश में हूं, खुद की मैं तलाश में हूं, खुद को तलाशता हुआ ये खिलाडी. खूप दिवसानंतर ही अशा प्रकारची खेळी, अशा प्रकारचा संयम पाहायला मिळतो किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला
भेदून दिला डिक्लेअर झोन मध्ये ऑफ साईडला. एक धाव, एका धावाने धावफलक पुढे जाईल. टाळ्या वाजतायत. तृतीय डोंगरपाडा संघ पूर्णपणे आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असताना दिसतोय. एक माहिती येते आमच्यापर्यंत, आमच्या जवळचे मित्र, आमचे नाही सर्वांचे, अर्नाळा गावचा सुपुत्र, आपल्या सर्वांचा अभिमान प्रशांत गरत कोलकातामध्ये बॅटिंग करतोय आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होते. रिव्हर्सने षटकार मारलाय अशी माहिती आमच्यापर्यंत येते. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आपल्या विभागातून आपल्या राहून एक खेळाडू असा लेवलला गेलाय की ती लेवल अगदी न पोहोचण्यापत इतपत आहे. जो परफॉर्मन्स करतोय तो परफॉर्मन्स अतिशय वाखाणण्याजोगे आहे आणि म्हणूनच त्या सार्थ अभिमान आहे संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वाला या वसई तालुक्याच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबा दापलकर टीम 9. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली. ये नागेश भाई है, नागेश है तो मुमकिन है, ये लो चुंबक है, कभी भी चिपकता है. इथे पंचांनी कडंबाला कॉल केलाय. हा कॉल कोणाच्या बाजूने जाईल? ये क्या हो गया? दोनों जगह से तालियां बजी है. आमचे पंच सुद्धा टेन्शन मध्ये येतात की खऱ्या तर डिसिजन कोणाच्या बाजूने गेलाय, कारण दोन्ही टीम वाले टाळ्या वाजवत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत. खालिद भाईना स्वतःना आता वरती यावं लागेल कारण डिसिजन समजेन असा झालाय. धावपलकर ते धावा जर आपण पाहिल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 होत्या, समान होत्या. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटक 9 धावांचं होतं आणि तिथून मात्र पूर्णपणे कहाणी घडताना आपल्याला दिसली होती. आता या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नागेशने इथे गडबड केली आहे. चेंडू अडवून ज्या प्रकारे स्टंपला लावलाय, इथे पंचांना थोडंसं बुचकाळ्यात टाकल्यासारखं चित्र आहे. क्रिकेट इसी का नाम है दोस्तों. कभी हार, कभी जीत, कभी मैच इस तरफ, कभी उस तरफ, कधी निराशा, कधी तो आनंद चेहऱ्यावरती येतो. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट हार जीत मधला फरक शिकवतो. तो हार जीत मधला फरक या स्पर्धेदरम्यान सुद्धा प्रत्येकाला दिसणार आहे. पाहिलं जात आहे गडी बाद आहे की नाही, स्क्रीनवरती सुद्धा दिसलंय. आणि आता इथे आमचे खालिद भाई जे आमचे या स्पर्धेसाठी ऑफिशियल आहेत, थँक्यू डीजे. गडी बाद झालाय. खेळाडू माघारी परततोय. किशोरदादा पाटील एक मोठी विकेट आणि नागेश असाच खेळाडू आहे.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. नागेशने अतिशय चांगली कामगिरी केली. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडू गेलाय समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, गडी बाद, मोठा हादरा टीम ऋतू एलन संघाला. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अनिश आहिरे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय, परंतु यावेळेला पप्या नॉन स्ट्राईक एंडवरती जास्त वेळ राहिल्या कारणाने थोडीशी मॅच फसल्यासारखं चित्र. किशोरदादांची विकेट इथे टर्निंग पॉईंट ठरलाय आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असताना 10 धावा धावपल करते टीम ऋतू इलेव्हन साय्याला डोंगरपाडा या संघाच्या. कमबॅक केलाय. मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये नागेशची अनुपस्थिती होती आणि त्यामुळे अस्ट्रेलियावर थोडंसं पिछेडीवर होता की काय. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय, विकेटचं बदल. बॅक टू बॅक अजून एक हादरा. दिलाच्या माडीत एक नंबर दिसतीस साडीत, आग लाडीत गोडीत, आग लाडीत गोडीत, आग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत, आग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. आज आमचा डीजे वाला सुद्धा वेगळ्या रंगात आहे, गाणी सुद्धा हटके येत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. नागेशचं हे यशस्वी षटक, फक्त 1 धाव 3 गडी बाद या षटकामध्ये झालेलं आहे. जोरदार टाळ्या होते नागेशसाठी. जबरदस्त कमबॅक केलाय. 10 धावा धावपल करतायत. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच अभी ऑन आहे. स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे त्याच्यामध्ये धमक आहे, कुवत आहे. एका षटकामध्ये 3 ते 4 बाउंड्रीज मारण्याची. इथे जर का त्याची बॅट टळपली तर हे चित्र पलटायला वेळ लागणार नाही. आणि म्हणतात ना, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, लेग ब्रेक है. ये लेग ब्रेक नहीं, ये मैच को लगने वाला बहुत बड़ा ब्रेक है. जबरदस्त डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते अनिकेत मुळे. पुढील चेंडू समोरच्या दिशेने, यावेळेला चेंडू गेलाय, गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. सीमारे कापार, गोल्डी सांगतोय इंचाचं अंतर राहिलं आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीला तितकंच महत्व देत जा. इथे चौकार, सीमारे कापार. थँक्यू डीजे. पप्या ऑन फायर. पप्याची बॅटिंग खूप निर्णायक आहे, महत्वाची आहे आणि गरजेची सुद्धा आहे. परंतु अनिकेत मुळे काय कमबॅक करेल का या षटकामधल्या धावांचा वेग आणि यावेळेला क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. आली हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू. काना मागून आली, तिकट झाली. इथे तिकट नाही, थोडीशी जास्तच तिकट झालं की चित्र. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला, बालकिशन यावेळेला चेंडू गेलाय, ट्रॅव्हल झाला का. क्या बात है. घमासान अभी भी जारी है. मॅचला गरम केलंय आणि गरमाईची झळ कितपत लागतेय अष्टनायक विरारला हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. अतिशय चांगली मॅच आतापर्यंत रंगली आहे. चौकार आल्यानंतर मॅच बनली होती. 5 धावा 4 चेंडूंमध्ये अर्जित केलेल्या आहेत. अजून शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. आकाश गरज ऑन स्ट्राईक. यावेळेला थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये चेंडूला प्लेस केलं होतं. चेंडू एका धावेसाठी येतोय सिंगल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. बालकिसन आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय धीरज. सत्तू आलाय. शेवटचं अंतिम षटक प्रतीक नमोळकडे षटक देण्यात आले. 16 धावा दाखल करतात. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवला गेलाय. फिल्डिंग पा म्हणजे म्हणतात ना, एकदा का जी भाजलेली असेल तर आपण कोणताही फुकून पित असतो, मग तो गरम. इथे त्याच प्रकारचं चित्र आहे. चौकार जाऊ नये यासाठी अगदी सावधपूर्वक
ती फिल्डिंग केली गेली. यावेळेला समोरच्या ड्राईव्ह करायचा प्रयत्न प्रतिज्ञामुळे फील्ड केलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. अष्टविनायक विरार जर का यशस्वी व्हायचं असेल त्यांच्या 5-4 चालणं गरजेचं आहे. टॉप 4 चालणं गरजेचं आहे. इथे टॉप 4 मध्ये 3 जरी चमकले तरी सुद्धा मॅच ऑन होते. यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान चेंडू, त्या वेगवान चेंडूला वेगवान पद्धतीने उत्तर दिलंय आणि उत्तर 4 धावांचं होतं. चौकार. 21 धावा दाबल. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता यावेळेला हुलकावून देणार आहे. गतीमध्ये परिवर्तन. इनसाइड आउट. चेंडू येते डॉट. 2-12. मॅच औपचारिकतेच्या दिशेने वळते. पराभूत संघ दुर्गेश्वर नानाळा या संघासमोर खेळणार आहे. यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येतो डॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे सामना जिंकला अष्टविनायक विरार या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा तोंड भरून कौतुक. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण लगेच टॉस साठी यायचंय. दुर्गेश्वरचा कर्णधार तिथे येऊन उपस्थित झालाय. तिथे थांबायचंय. दुर्गेश्वरचा कर्णधार आलेला आहे. ऋतू 11 साह्याला डोकरपाडा.